श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दिव्य अध्याय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण स्वामी चरित्रातला अध्याय 13वा ऐकणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले। द्वादश अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची। स्वयंपाक आदी करावयासी लज्जा वाटतसे तयासी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला। सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ, तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थजी। नाना प्रकारे बोलोन करी सर्वांचा अपमान, परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी, बाळाप्पा ते उठविले तैपासूनी बाळाप्पासी त्रास देत हळदिशी। गाऱ्हाणे सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती, अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याचे घरी येत, तो सोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राजा मंदिरा माझी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची या मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी, ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती। चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी, बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला। बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे, जबाब दिधला चोळप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती, सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे। असो ऐके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करुणी आसोळी समर्थ करी घेतली। अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे काय असे उणे तिथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100वर गंती झाली। झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे। पाहुनी या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परीना आले मानसी श्रीचरण अंतरले। चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिता ती। कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागोनी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ। ते ऐकूनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणांसी म्हणते जावे येथोनी। आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी, याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले। तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे। बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना। कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले।
श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळापासी आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, ते असे हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणी सभेयोन तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनाची एके दिनी कारभारी पातले. ते असे बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता, पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा कराव्यासी घेऊन गेले बाळाप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळाप्पा बोले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून, करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पानी चाकरी एक तप सरासरी, केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अज्ञ साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करती, सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गोढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.